मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिजाक्का दारातच उभ्या असतात. तेवढ्यातच तुषार तेथे येतो. तर जिजाक्का त्याला विचारू लागतात की सर्व गाड्या वेळेवर पोहोचल्यात का, आपले पाहुणे सर्व आलेत का. तेव्हा तुषार हो बोलतो आणि मी सर्वांना स्टेशनवरून हॉलमध्ये घेऊन आलो असंही तो सांगत असतो. तेव्हा जिजाक्का मुद्दाम त्याला पुन्हा विचारतात की हैदराबादची गाडी आली का. तेव्हा तुषार हो बोलतो. त्याला समजतं की जिजाक्का कीर्तिवहिनीची वाट पाहत आहे. तेव्हा तो जिजाक्कांना सांगतो, जिजाक्का तू कीर्तिवहिनीची वाट पाहू नको, तुला माहीत आहे ना की तिला सुट्टी मिळणार नाही. तेव्हा जिजाक्कांना खूपच वाईट वाटतं. तेवढ्यातच तुषारच्या मोबाईलवर मधुकर काकांचा फोन येतो. तेव्हा तो लगेच त्यांना आणायला स्टेशनवर जातो. तेवढ्यातच सोनालीची आई आणि कल्पना तेथे येतात. जिजाक्का त्या दोघींनाही आतमध्ये यायला सांगतात. त्या दोघीही खूप खुश असतात. तेवढ्यातच सोनाली धावत येते आणि तिच्या आईला मिठी मारते. तर सोनालीची आई जिजाक्कांना सांगू लागते, मी मुद्दामच 2 दिवस अगोदर आले, कारण माझ्या लेकीवर सर्व भार पडेल. त्यात माझ्या लेकीच्या सख्या नणंदेचं लग्न आहे, म्हणूनच मी आले. तेव्हा जिजाक्का, बरं झालं, आता तुमची आम्हाला खूप मदत होईल. आणि तुमची सोनाली 5 नाही तर 50 माणसांचं काम एकटीच करते असाही त्या टोमणा मारत असतात. त्यानंतर सोनालीची आई जिजाक्कांना बोलते, एमलीला आता कामं झेपत नसतील, परंतु तुमची मोठी सून असेलच ना. हे ऐकून जिजाक्कांना खूप वाईट वाटतं. तर सोनालीची आई सारखीच विचारत असते, कीर्ती कुठे आहे. तेव्हा सोनाली तिच्या आईला सांगू लागते, आई मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं की जाऊबाई हैदराबादला ट्रेनिंगला गेल्या आहेत, त्यांना तिकडे सुट्टी मिळणार नाही, म्हणून त्या इकडे येणार नाहीत. जिजाक्कांना खूप वाईट वाटत असतं. तर सोनालीची आई बडबड करायची थांबत नाही. तेव्हा ती पण फटकळपणे बोलत असते की लाडक्या लेकीचं लग्न आहे, त्यात तुमच्या घरात जान्हवी ही शेंडेफळ आहे आणि घरातील मोठी सून लग्नाला नाही म्हटल्यावर लोक काय बोलतील. तेव्हा सोनालीच तिच्या आईला शांत करते आणि गुपचूप रूममध्ये घेऊन जाते. जिजाक्कांचा राग खूप अनावर झालेला असतो. तेव्हा त्या रूममध्ये येतात आणि भाऊंसमोर खूप तनतन करत असतात. भाऊंना समजलेलं असतं की कलीची चिडचिड कशामुळे होत आहे. तेव्हा ते बोलतात की तू कीर्तीला जरा समजून घे, कारण सरकारी नियमांपुढे तिचं काही एक चालणार नाही. त्यावर जिजाक्का बोलतात, मी आता पाहुणे आले का सरकारी नियम त्यांना वाचवून दाखवू का, कारण मोठी सून घरातली ह्या लग्नामध्ये नाही तर पुढची 2 वर्ष लोक मला ऐकवत राहतील आणि माझ्या मनात ती सल नेहमीच राहील. असं म्हणून जिजाक्का खूपच भावूक होतात. तर भाऊ जिजाक्कांना तू पाहुण्यांचा एवढा विचार करू नकोस असं सांगत असतात. त्यावेळी जिजाक्का पुन्हा कीर्तीला दिलेल्या वचनाची आठवण करून भाऊंना देत असतात आणि कीर्तीनेही मला वचन दिलं होतं, पण आता तिने ते वचन पूर्ण केलं नाही. माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही असं त्या भाऊंना जाब विचारत असतात. आणि कीर्ती हैदराबादला जाऊन पूर्णपणे बदलून गेली आहे, आपल्याला ती विसरली आहे असं बोलतात. दुसऱ्या दिवशी ग्रहमकाची पूजा असते. सर्वजण नटून थटून छान तयार झालेले असतात. सर्वजण खूपच खुश असतात. जिजाक्का मात्र खूप नाराज असतात. भाऊ तर जान्हवीकडे सारखे पाहत असतात आणि जिजाक्कांना हळूच बोलतात, मला वाटत नाही आपली एवढीशी असणारी जान्हवी एवढी मोठी झाली. तेव्हा ते लहानपणीच्या आठवणी काढून खूपच भावूक होतात. तर जिजाक्का बोलतात, आज तिच्या ग्रहमकाची पूजा आहे, त्यामुळे आपल्याला सत्य स्वीकारायलाच लागेल की आता जान्हवीचं लग्न होणार आहे. त्यानंतर गुरुजी सांगतात की अगोदर तुम्ही औक्षण करून घ्या. तेव्हा सोनाली आणि विक्रम जान्हवीचं औक्षण करतात. जान्हवी त्यांच्याकडे पाहून हसत असते. तर कमला मावशी बोलतात, आता कीर्ती नाही मग औक्षण कोण करणार. तेव्हा कीर्तीचं नाव ऐकल्यावर सर्वांना खूप वाईट वाटत असतं, कारण कीर्ती त्या कार्यक्रमासाठी नसते. शुभम लगेच कमला मावशींना प्रत्युत्तर करतो की जान्हवीची वहिनी नसली म्हणून काय झालं, मी तिचा मोठा भाऊ आहे आणि मीच तिचं औक्षण करणार. हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. तेव्हा शुभम औक्षण करण्यासाठी ताट हातात घेतो. तेवढ्यातच उमा काकू शुभमला बोलतात, कीर्ती नसताना तू एकटा औक्षण कसा करू शकतो. परंतु शुभम त्यांचा एवढा विचार करत नाही. तेव्हा सोनाली बोलते, आता काय करणार, जाऊबाई तर येणार नाही, कारण त्यांना सुट्टीच मिळणार नाही. असं बोलून ती खूप टोमणे मारत असते. तर विक्रम तिच्याकडे रागाने पाहतो. तेव्हा ती लगेच शांत बसते.
तेव्हा सर्वजण कीर्तीबद्दलच विचारत आहेत आणि बोलत आहेत. हे ऐकून जिजाक्कांना खूप वाईट वाटत असतं. त्या खूप नाराज असतात. तर भाऊ जिजाक्कांकडे सारखे पाहतच असतात. जान्हवीही खूप नाराज होते. तर शुभम औक्षण करणार तितक्यातच कीर्ती तेथे येते आणि ताटाला हात लावते. कीर्तीला आलेलं पाहून सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सर्वजण कीर्तीकडे पाहून हसत असतात. तर जिजाक्कांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत असतो. जिजाक्का बोलतात, मला माहीत होतं कीर्ती तू नक्की येणार. तर जान्हवी बोलते, कीर्ती वहिनी तू तर आम्हाला छान सरप्राईज दिलं. हा विक्रम बोलतो, आता खरी शोभा कार्यक्रमाला येणार आहे. तेव्हा भाऊ कीर्तीचं कौतुक करतात आणि सांगतात की शेवटी सून कुणाची आहे. तर जिजाक्का भाऊंना थाप मारतात. तेव्हा सर्वजण त्या दोघांवर हसत असतात. कीर्ती आणि शुभम दोघेही एकमेकांकडे सारखे एकटक पाहत असतात. सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात आणि त्यांच्याकडे पाहून हसत असतात. तर सोनालीची आई त्या दोघांनाही बोलते, आता नुसते दोघे एकमेकांकडे पाहतच राहणार का. तेव्हा शुभम आणि कीर्ती खूप लाजतात. तर सोनालीची आई त्यांना पटकन औक्षण करून घ्या असं सांगत असतात. तेव्हा ते दोघेही जान्हवीचं औक्षण करतात. त्यानंतर ग्रहमकाचा कार्यक्रम संपन्न होतो. तर जान्हवी लगेच जाऊन कीर्तीला मिठी मारते आणि रडत असते. तिला बोलते, जर तू आली नसती ना माझ्या ह्या कार्यक्रमाला शोभाच आली नसती. मी तुला खूप मिस केलं असतं. तेव्हा कीर्ती तिला समजावते की मी लग्नाला येणार नाही असं कधी होईल का. तर एमिली बोलते, आम्हा सर्वांना अशी तुझी कमी जाणवत होती. तर शुभम बोलतो की जिजाक्कांचा शेवटी विश्वास खराच ठरला. त्यानंतर कीर्ती जिजाक्का आणि भाऊंचा आशीर्वाद घेते. तर भाऊ तिला आशीर्वाद देतात, तू ज्या गोष्टीला हात लावशील त्याचं सोनं होऊ देत आणि पाटील मॅडमने तुला कशी सुट्टी दिली असंही ते विचारत असतात. त्यावेळी कीर्ती सांगते, आपण जेव्हा एखादी गोष्ट मनापासून मागतो ना तेव्हा सर्व गोष्टी जुळून येतात आणि ती गोष्ट आपल्याला नक्की मिळते. त्यानंतर कीर्ती सर्वांचा आशीर्वाद घेते. तर कमला मावशी कीर्तीला बोलतात की मला वाटलं होतं तू हैदराबादला गेली आणि आम्हाला पार विसरून गेली. जिजाक्का कमला मावशींना बोलतात की ती माझी सून आहे, एक वेळ स्वतःला विसरेल परंतु आम्हाला कधीही विसरणार नाही. तर सोनालीची आई मध्ये जिजाक्कांना बोलते, आता काय फक्त सुनेचं कौतुक करत बसायचं का, पुढचे विधी पण पूर्ण करायचे. त्यानंतर शुभम आणि कीर्ती आतमध्ये येतात. तर शुभम खूपच खुश असतो. तो कीर्तीची गंमत करत तिला बोलतो, आता तुमच्याच घरात मी तुमचं स्वागत करणार नाही. तेव्हा कीर्ती नका करू असं गमतीनेच पुन्हा त्याला उत्तर देते. तर शुभम पुन्हा विचारतो, तुम्हाला सुट्टी कशी काय मिळाली. तेव्हा कीर्ती घडलेला सर्व प्रकार सांगू लागते की कशा प्रकारे मी ती रिले रेस जिंकली आणि माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली. तेव्हा शुभम बोलतो, तुम्ही जे प्रामाणिकपणे आणि मेहनत करून कष्ट करतायत ना त्याचं हे तुम्हाला फळ मिळालं आहे. तेव्हा कीर्ती सर्व क्रेडिट पुन्हा शुभमला देते आणि सांगते, तुमच्यामुळेच मी एवढी स्ट्रॉंग झाले. कारण जेव्हा तुम्ही हैदराबादला आले तेव्हा मला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. मग मी माझं दुबळं पडलेलं मन एकदम स्ट्रॉंग केलं आणि एक एक विजय मिळवत गेले. कीर्ती बोलत असताना शुभम कीर्तीकडे खूप प्रेमाने पाहत असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये कीर्तीला कविताची ओळख सोनाली पटवून देते. हे ऐकून कीर्तीला धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.